लाडकी बहीण 2024च्या विधानसभा निवडणुकीआधी तत्कालीन शिंदे सरकारने सुरू केलेली योजना. या योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जो दणदणीत विजय मिळवला होता, त्या विजयात या योजनेचा रोल मोठा होता. आता फडणवीस सरकारच्या काळातही ही योजना चालू आहे. या योजनेवर अनेककडून टीकाही केली जाते. पण काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, असं सरकारने अनेक वेळा म्हणलंय. पण आता या योजनेवर न्यायालयाची टांगती तलवार टाकायला लागली. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका देत पैसे नसतील तर ही योजना बंद करून टाका, असा दम दिल्यामुळे आता या योजनेचे भविष्य काय असे प्रश्न विचारले जातात. ही योजना उच्च न्यायालय बंद करणार का, अशी चर्चाही सुरू आहे. नक्की काय घडलंय? लाडकी बहीण योजनेवर उच्च न्यायालयाने काय टीका केली? न्यायालयाने ही योजना बंद करा असं का म्हणलं? त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचे भविष्य काय असेल? सगळ्या प्रश्नाची उत्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊ. सगळ्यात आधी हा विषय उच्च न्यायालयात कसा गेला ते पाहू. गायत्री पानवार या मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या महिला कर्मचारी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल केली. पानवार याचं म्हणणं होतं की त्यांना निवृत्तीनंतर अजूनही पेन्शन, ग्रॅज्युटी आणि इतर हक्काचा लाभ मिळाला नाही. मला 7वा वेतन आयोग असूनही लागू झालेला नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. पानवार त्यांनी ज्येष्ठ वकील मीरा देसाई आणि देवकोटे ऋषिकाल अग्रवाल यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायालयानं मुंबई महापालिकेला चांगलंच धारेवर धरलंय. यावेळी न्यायालयानं लाडकी बहीण योजनेचा मुद्दा उपस्थित केला. आता न्यायालयाने सुनावणी दरम्यान नक्की काय म्हणलं ते सांगतो. मुंबई महापालिकेच्या मागच्या सुनावणीवेळी हमी दिली होती की याचिकाकर्त्यांनी गायत्री पानवार यांची थकीत बिल 30 एप्रिलपूर्वी देऊ. तसंच त्यांना 6व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार मे महिन्यापासून नियमित पेन्शन दिलं जाईल. पण न्यायालयानं पानवार यांना 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार लाभ का दिले नाहीत, असा सवाल उपस्थित केला. या प्रश्नावर समाधानकारक उत्तर मिळालं नाही, ज्यामुळे न्यायालय चांगलं संतापलं. खरं तर महापालिकेच्या वकिलाचं म्हणणं होतं की 7व्या वेतन आयोगानुसार लाभ देण्यासाठी सरकारकडूनच पैसे मिळाले नाहीत, म्हणून सरकारला या याचिकेत प्रतिवादी करण्यात यावर उच्च न्यायालयाने थेट लाडकी बहीण योजनेच्या खर्चावर बोट ठेवलंय. या योजनेवर 40,000 कोटींपेक्षा जास्त खर्च केला जातोय. सरकारकडे पैसे नाहीत तर लाडकी बहीण योजना रोखली पाहिजे, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हणलं. या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत कठोर शब्दात आपला संताप व्यक्त केला. न्यायालयाने महापालिकेला धारेवर धरताना म्हणलं की आता 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसीची वेळ आली आहे, तरी तुम्ही 7व्या वेतन आयोगाचं लागू करत नाही. न्यायालयाचा संताप एवढ्यावर थांबला नाही. तिजोरीत पैसे नसतील तर पालिकेच्या कार्यालयातल्या टेबल, खुर्च्या आणि AC विका. वाटल्यास महानगरपालिका आयुक्ताच्या आणि इतर अधिकाऱ्याच्या आलिशान गाड्या विका. पण कर्मचाऱ्याचं निवृत्ती वेतन तातडीने द्या. हा कर्मचाऱ्याचा हक्क असून त्यांना यापासून वंचित ठेवता येणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिलेत. सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. अतिरिक्त आयुक्तांना वेतन मिळतंय, मग शिक्षकांना का नाही? पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व लाभ मिळतायत, पण ज्या शिक्षकांनी आयुष्यभर काम केलं त्यांच्यासाठी पैसे नाहीत. यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं. मुंबई उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाला आदेश दिला आहे की याचिकाकर्त्या पानवार यांची ग्रॅज्युटी रक्कम ज्या दिवसापासून थकीत आहे त्या दिवसापासून वार्षिक 10% व्याजासह रक्कम द्या. तसंच जी बिल थकीत आहेत ती बिल 5% व्याजासह द्या. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना स्पष्टीकरण देण्यासाठी एफिडेव्हिट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. खरं तर सरकारची लाडकी बहीण योजना मागच्या काही काळापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. या योजनेचे तब्बल 2,43,00,000 महिलांना नोंदणी केली होती. त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा होत होते. त्यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला तब्बल 43,740 कोटी रुपयांचा भार येत होता. पण या योजनेचा फटका काही प्रमाणात इतर योजनांनाही बसला.
या योजनेमुळे राज्याची आर्थिक घडी काहीशी विस्कटल्याचे चित्र निर्माण झालं. अनेक शासकीय कर्मचारी आणि महिलांची नावे, काही पुरुषसुद्धा या जागेचा लाभ घेत आहे असं समोर आलं. शिवाय या योजनेची पात्रता पूर्ण न करणाऱ्या आणि श्रीमंत घरातल्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळे अशा अपात्र महिला शोधण्यासाठी मोहीम सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने राबवली. या सरकारसाठी ई-KYC करण्याचा निर्णय घेतला. आता ई-KYC नंतर एकूण 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या योजनेवरती अनेक प्रश्न उभे राहत आहेत. त्यातच आता मुंबई उच्च न्यायालयाने तिजोरीत पैसे नसतील तर थेट ही योजना बंद करा असं म्हणल्यानं या योजनेच्या भविष्यावरती सवाल उपस्थित होतोय. आता त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते का, अशा चर्चाही सुरू झाल्या. पण खरंच असं होऊ शकतं का, हे जाणून घेणं हे तितकंच महत्त्वाचं ठरतं. साधारणपणे एखादी योजना सुरू करणं हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असतो. न्यायालयासह सहसा त्यात हस्तक्षेप करत नाही. पण जर ती योजना संविधानाच्या विरोधात असली, तर ती कायदेशीर प्रक्रियेत उल्लंघन करत असेल किंवा मनमानी पद्धतीने राबवली जात असेल तर मात्र न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकतं. जर या योजनेमुळे राज्याची तिजोरी रिकामी होत असेल आणि त्यामुळे राज्याच्या इतर मूलभूत गरजा पूर्ण करणं शक्य होत नसेल तर न्यायालय सरकारला जाब विचारू शकतं. जर न्यायालयात एखादी जनहित याचिका दाखल झाली आणि त्याद्वारे हे सिद्ध झालं की या योजनेमुळे राज्याचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे, तर न्यायालय ही योजना रद्द करू शकतं आणि तिला स्थगित देऊ शकतं. पण आता न्यायालयात ही सुनावणी झाली त्या योजनेच्या संदर्भातली नव्हती. न्यायालयाने दुसऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना लाडकी बहीण योजनेवरती फक्त आपलं मत व्यक्त केलं. त्यामुळे सध्या तरी ही योजना बंद होण्याच्या मार्गावर नाही. तसं पाहिलं तर लाडकी बहीण योजनेच्या विरोधात याआधीही न्यायालयात याचिका दाखल झाल्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठाने ऑगस्ट 2024 मध्ये नवीद मुल्ला यांनी दाखल केलेली एक याचिका फेटाळून लावली होती. त्यावेळी न्यायालयाने एखादी योजना कशी राबवायची हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. जोपर्यंत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत नाही तोपर्यंत न्यायालय त्यात हस्तक्षेप करणार नाही असं मत व्यक्त केलं होतं. ऑक्टोबर 2024 मध्ये सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितलं होतं. त्यावर सरकारने FDTवर सादर करून या योजनेचे समर्थन केलं होतं. पण आता मुंबई उच्च न्यायालयाने लाडकी बहीण योजनेवर अत्यंत कठोर शब्द टीका केली आहे. या योजनेमुळे जर कर्मचाऱ्यांचं पेन्शन थकत असेल तर ही योजना बंद करण्यात यावी असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्यामुळे आता ही योजना पुन्हा एकदा वादात सापडली आहे. पण तुम्हाला काय वाटतं, खरंच लाडकी बहीण योजना बंद करण्यात यावी की नाही, की ती अशी सुरू राहावी? याबाबत तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.